Hello, hi, namaste, how are you all? I hope you all are fine and you all are good. So, आज आपण बोलणार आहोत जे काय आहे ते डेली रुटीन वगैरे त्याविषयी. आणि हो की मला खूप क्वेश्चन्स आले होते जे इंस्टाग्रामला आणि ह्याला आहेत यूट्यूबला जे कनेक्टेड आहेत. तर लोकेशन खूप छान आहे. जे परवाचे 2-4 शॉर्ट्स रील्स अपलोड केलेले होते तर त्यावर कमेंट्स आलेले होते लोकेशन खूप छान आहे. तर खरंच ते लोकेशन खूप छान आहे. ज्यांना विजिट करायचे तर ते तिथे जाऊ शकतात. लोकेशन पण मी रिव्हील करणार आहे. सो लोकेशन अगदी इथून जवळचंच लोकेशन आहे. आणि आम्ही त्यावेळेस गेलेलो होतो त्यावेळेस होता रेनी सीझन, पावसाचा सीझन होता. तर नुकताच पाऊस होऊन गेलेला होता, पाऊस चालू पण होता. पण जेवढं आम्हाला शूट करायचं होतं तेवढंच आम्ही छान शूट आम्ही केलेलं आहे. आणि लोकेशन खूप जणांना लोकेशन खूप आवडलं आणि शूट पण छान केलं होतं. तर एकदम मस्त शूट झालेलं होतं आणि त्यामुळे ते सगळे रील्स वगैरे सगळे फोटोग्राफ्स खूप छान आलेले होते. आणि त्या दिवशीचा खूप वर्थ दिवस गेला. सो लोकेशन मी रिव्हील करणार आहे. पण ज्यांनी कोणी गेस केला असेल तर त्यांनी तर कमेंटमध्ये टाईप करा. अदरवाईज लोकेशन मी सांगते. तर लोकेशन होतं नीरा नरसिंगपूर लोकेशन. तर इथून खूप जवळ आहे लोकेशन ते. आणि लोकेशन होतं नीरा नरसिंगपूर लोकेशन. तर खूप सुंदर लोकेशन आहे. आणि ज्यांना फोटोग्राफ्स वगैरे काय काढायचे आहेत तर रील्स बनवायचे आहेत तर ते तिथे जाऊन विजिट करू शकतात. अँड थँक्यू फॉर वॉचिंग. आणि तर बाकी तर आपण हेअरचं दाखवूयात. हेअरचं म्हणजे मी जे ऑइल वापरते तर ते अगदी नॉर्मल ऑइल आहे, पॅराशूट ऑइल. तर तेच लावणार आहे. तर उद्या हेअर वॉश डे आहे. सो मला हे तेल सूट होतं. मी हेच तेल यूज करते. हे तेल बेस्ट आहे केसांसाठी. तर तुम्ही यूज करू शकता. आणि खूप पण तेल अति प्रमाणामध्ये तेल खूप पण नाही लावायचं. एकदम ते चपचप पण नाही वाटलं पाहिजे कारण मग ते तेल निघत नाही. आणि तेल नाही निघले की मग त्याच्यासाठी खूप शॅम्पू यूज करावा लागतो. अगदी नॉर्मल तेल वापरूयात, म्हणजे खूप कमी तेल घेऊयात. जसे की तुम्ही स्काल्पला वगैरे लावू शकतात. आणि जे हेअर वगैरे आहेत तुमचे ते अगदी खूप ड्राय वाटू नये म्हणून तुम्ही इथं थोडंसं केसांना अशी चमक येते, म्हणजे खूप ड्राय होत नाहीत. आणि जस्ट फक्त तुम्ही 1-2-3 वेळा घेऊन असं लावू शकतात. बाकी खूप चपचप चपचप करायची गरज नाही आहे. मग त्याने ते तेल निघत नाही आणि खूप शॅम्पू यूज करावा लागतो. आणि मग शॅम्पू काही एवढाही आपला नॅचरल शॅम्पू नसतो, पूर्ण केमिकलचाच असतो. मग त्यामुळं मग ते केसांना डॅमेज होतात केस, बाकी काही नाही. सो धिस इज द डे. आणि एवढंच आहे आज. आणि तुम्हाला जर केस म्हणजे पूर्ण तेल लावल्यानंतर कोणाला विंचरायचं असेल तर विंचरू शकतो. अदरवाईज जस्ट तुम्ही ट्राय करून सेकंड डे वॉश करू शकता. तेल केल्यावरती कधीही गुंता काढलेलं बेस्ट आहे. आणि खूप ऑइली हेअर्स होण्यापेक्षा ज्यावेळेस जे सिल्की हेअर असतात त्याच्यामध्येच तेल अप्लाय करा. त्याच्यामध्ये तेल छान अप्लाय होतं. अगदी तुम्ही मग ते खूपच घामाने चिकट झाल्यावरती त्यामध्ये तेल अप्लाय करून काहीच उपयोग नसतो. कारण ऑलरेडी केस चिकट झालेले असतात. आणि मग गुंता त्याने जास्त होतो केसांमध्ये, खूप जास्त केस गळतात. सो ज्यावेळेस नॅचरली थोडेसे म्हणजे सिल्की केस असतात त्याच वेळेस त्याच्यामध्ये ऑइल अप्लाय करा. आणि त्याच्यानंतर तुम्ही हेअर वॉश सेकंड डे वगैरे करू शकतात. किंवा 1-2-4 तास अगोदर जरी तुम्ही तेल केसांना ठेवलं तर तेवढं देखील पुरेसं आहे. तर तुम्ही बघू शकतात. म्हणजे माझी केसं पण माझी अशीच आहेत, खूप म्हणजे अशी सिल्की केसं आहेत. आणि मध्ये मध्ये खूप गळत होते कारण त्यावेळेस प्रॉपर लक्षच देणं केसांकडे होत नव्हतं. आता प्रॉपर लक्ष द्यायला लागलेले आहेत. आता थोडंसं गळायचं प्रमाण देखील कमी झालेलं आहे. आता गळत नाही असं नाही आहे, केस तर गळतातच सगळ्यांची, पण अगदी त्याचं प्रमाण कमी आहे. आता बघू शकता तुम्ही विंचरल्यानंतर नेहमी एवढीच केस गळालेली आहेत. म्हणजे एवढी केस म्हणजे काहीच नाही आहे. पण खूप जास्त एवढी केस निघायला लागलं की मग टेन्शन येतं. केस गळल्याचं टेन्शन येतं आणि परत मग टेन्शननी केस गळतात, असं काहीतरी गणित असतो. सो तुम्ही
अप्लाय करू शकता. येतील खरंच बेस्ट आहे पॅराशूट. 100% प्युअर कोकोनट ऑइल. मला माहीत नाही 100% प्युअर आहे नाही, पण केसांसाठी चांगलं आहे. इकडचं तिकडचं कुठलंही तेल अप्लाय करण्यापेक्षा छान आहे. आणि त्यानंतर हेच परत क्रीम मी यूज करायला लागले आहे कंटिन्यू. तर ही क्रीम माझ्याकडनं यूज करूनच होत नाही आहे. ममाअर्थ बाय बाय डार्क सर्कल्स मला बाय बायच म्हणत नाही आहेत. डार्क सर्कल बाय बाय म्हणतच नाही आहेत. स्टील मी अप्लाय करते. कंटिन्यू अप्लायच करणं होत नाही. कंटिन्यू अप्लाय केलं तर डार्क सर्कल जाऊ पण शकतात, पण फक्त क्रीम म्हणजेच तुमचं डार्क सर्कल घालवण्याचा एकमेव रिझन नाही आहे. तर त्याच्यासाठी हवी आहे पुरेशी झोप, पुरेसा चांगला आहार, हेल्दी डाएट आणि जास्त ऑइली नाही. तर हे देखील फॉलो करावं लागतं. आणि हां, तुमची स्किन जर चांगली म्हणजे छान अशी तजेलदार वगैरे पाहिजे असेल, चमक पाहिजे असेल, तर त्याच्यासाठी मग तेवढं स्किनला हायड्रेट राहणं देखील खूप गरजेचं आहे. म्हणजे तेवढं पाणी पण तुम्ही पिलं पाहिजे. ज्या वेळेस तहान लागेल तर त्यावेळेस तर पिलंच पाहिजे. और अदरवाईज स्किन हायड्रेट राहण्यासाठी देखील म्हणजे तुम्ही पाणी पिलं पाहिजे. सो डार्क सर्कलसाठी मी आता अप्लाय खूप दिवसातून मी केलेली आहे. आय होप डार्क सर्कलपेक्षा माझं वरती जास्त आहे या साईडला, बट कमी आहे. कधी कमी आहे कधी जास्त आहे असं भेटलं कोण की मग फ्रेंड्स म्हणतात डार्क सर्कल कमी आले, आणि मग कधी कधी जाणवतात जास्त पण आहे. ओकेच, जाऊ देत, ते काही येत राहतील जात राहतील, एवढं काही नाही त्याच्यामध्ये सिरियस होण्यासारखं. सो इनफ. तर आजच्या व्लॉगमध्ये एवढंच होतं. आणि नेक्स्ट व्लॉग आय होप इंटरेस्टिंग असणार आहे. तर नेक्स्ट व्लॉग तुम्ही नक्की बघा, कारण नेक्स्ट व्लॉगमध्ये मी दाखवणार आहे थोडंसं डे रुटीन पण आहे आणि थोडंसं शूट्सचं पण. नेक्स्ट ह्या व्लॉगला तर ह्या शूटचं आहे जे नरसिंगपूर लोकेशन होतं त्या शूटचं थोडंसं क्लिप्स टाकणार आहे, ॲड करणार आहे. पण परत एक शूट आहे, पण ते माझं शूट नाही आहे, तर ते एका मॉडेलवरती शूट करणार आहे. तर तिचं आहे, तर तिचं पण थोडंसं क्लिप वगैरे टाकेल. तर तिला पण काय हरकत नसेल तर तिचे पण थोडंसं क्लिप्स ॲड करेल. तर त्या मॉडेलवरती करणार आहे थोडासा मेकअप वगैरे, तर ते पण शूट टाकेल. आणि बाकी तर असं दाखवण्यासारखं रोज खूप काय असतं, पण ते प्रॉब्लेम येतो परत ते एडिट करायला, अपलोड करायला. सो इथे प्रॉब्लेम होऊन जातो, बाकी काहीच नाही एवढं असं. आणि आता हेअर वॉश केल्यावरती उद्या आय होप व्लॉग टाकण्याचा प्रयत्न करेल. तसं व्लॉग टाकायला तर खूप आहे. आणि ही माझी नवीन नेल पेंट कशी वाटते, मस्त वाटते ना. सो ही मला आवडली होती. त्या दिवशी मी मार्केटमध्ये गेलो होतो त्यावेळेस मी घेतली होती. पर्पल कलरची नेल पेंट, प्रॉपर पर्पल कलर आणि थोडंसं सिल्वर शायनी आहे आणि एकदम मस्त वाटत आहे. सो दिस इज इट. सो टुडेज आज जे दाखवलं होतं तर ते 2 रिव्ह्यू दाखवले होते. आणि गाईज की मी तुम्हाला पूर्ण हॉनेस्ट रिव्ह्यू दाखवते, असं नाही आहे की म्हणजे काय फेक वगैरे दाखवते. जे यूज मी करते तेच मी दाखवते, अदरवाईज असं काय फेक वगैरे दाखवत नाही मी. ही लिंक ती लिंक, हे मिशोवरचं, हे फ्लिपकार्टवरचं वगैरे, ते तसं तर मग खूप आहे तसं दाखवण्यासारखं, पण तसं नाही मी दाखवत. कारण अफोर्डेबल जे असेल ते असंच दाखवण्याचा मी पूर्ण प्रयत्न करत असते. जे अफोर्डेबल आहे आणि जे यूजफुल आहे तर पूर्ण हॉनेस्ट रिव्ह्यू दाखवण्याचा पूर्ण प्रयत्न करते. सो तर आज जे होते हे कोकोनट हेअर ऑइलचे एक आणि दुसरं हे ममाअर्थची क्रीम. सो दिस इज इट. तर हे 2 आज मी दाखवलेलं आहे. आणि ठीक आहे, बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये, इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये. आय होप आजचा ब्लॉग थोडा तरी व्यवस्थित झालेला असेल. आय होप थोडं तरी इंटरेस्टिंग थोडंसं तरी झालेलं असेल. आय होप थोडी तरी तुम्हाला माहिती काहीतरी युजफुल भेटलेली असेल. आणि थँक्यू फॉर वॉचिंग. बाय, भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय. थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. बाय.